या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे वेगवेगळे व्हिडिओ सध्या समोर येत आहेत आणि प्रकरण सुद्धा बाहेर येत आहेत। त्याचा ऑफिस बॉय नीरज जाधव सध्या फरार आहे आणि या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना आता अंजली दमानिया यांनीच अल्टिमेटम दिलेला आहे। किंबहुना मुख्यमंत्र्यांनी 24 तासामध्ये रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्यावा अशी मागणीच अंजली दमानिया यांनी केली आहे। मुख्यमंत्र्यांना त्यांनी अल्टिमेटम दिलाय, तसं झालं नाही तर मात्र आपण स्वतः या मुद्द्यावर रस्त्यावर उतरू असा इशाराही दमानिया यांनी दिलाय। अशी जर महिला आयोगाचे अध्यक्ष असेल आणि त्या जर असा उदो एका व्यक्तीचा करत असतील तर महिलांना सुद्धा असं वाटेल की नाही, हा माणूस चांगला असेल, कदाचित यांच्याकडे जाण्यात काही गैर नाही। आणि अशात या असंख्य महिला अडकल्या असतील आणि ह्याचा दोष हा याच महिलांना म्हणजे रुपाली चाकणकरांना दिला पाहिजे। यांना 24 तासात बडतर्फ करा, राजीनामा नाही, बडतर्फ करा। भोंदू बाबा कोणाला म्हणू आपण की ज्यांनी बाबा कोणा लोकांना पैशासाठी बनवलंय, त्यांच्या पैसा खाऊन त्यांचा गैरफायदा घेतला, अशा माणसाला भोंदू बाबा म्हणणं योग्य आहे। पण हा ज्या माणसांनी वर्धा शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून चेन स्नॅचिंगच्या घटना वाढतायत आणि या घटनांच्या आणि तक्रारीवरून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा छडा लावण्याच्या हेतूनं गंभीर दखल घेत पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि त्यानंतर ठोस माहितीच्या आधारे भुसावळ इथल्या सराईत गुन्हेगार हसनैन उर्फ हसन अली जाफर याला ताब्यात घेत अटक केली आहे। विशेष म्हणजे त्याचा शोध महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातले विविध जिल्ह्यांचे पोलीस देखील घेत होते। त्याच्याकडून दागिने, वाहन आणि मोबाईल असा एकूण 20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि याचा आता पुढील तपास पोलीस करीत आहेत। कोल्हापुरातून एक बातमी समोर येते। कोल्हापूर महापालिकेमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गटनेत्यांमध्ये राडा झालेला पाहायला मिळतोय। शारंगधर देशमुख आणि आदिल फराज यांच्यामध्ये हा वाद झाला। षड्डू ठोकर दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची भाषा देखील केलेली आहे। दोघांच्या गैरवर्तनावर हसन मुश्रीफ यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली, माफी मागितली आणि आपली प्रतिक्रिया दिली आहे। मी म्हणालो की 2 दिवसात बसून आणि प्रकाश बसून आपल्याला वाद मिटवला पाहिजे। विकास कामापेक्षा आणि महानगर परिषदेच्या कामापेक्षा कुस्ती दाखवतो, त्याला पकडतो, धरतो, या त्याच्या अतिशय योग्य नाही। म्हणजे राष्ट्रवादीचा एक आमचा कार्यकर्ता त्यामध्ये आहे, त्याची खरोखर मी मला सर्वांची वाटली। काही वाद झाले असतील, काय झाला असेल तो मिटवण्याचा प्रयत्न करू आणि त्याला समजून सांगू। आणि असंच सारखं होणार असेल तर मग एकदा खासदार मैदानावर जाऊन करा। मी देखील काल थोडं नाराज झालो, कारण जनतेनं आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे। मी अधिवेशनात असल्यामुळं माझी काल कोणाशी चर्चा झाली नाही, पण येताना मी सर्वांशी बोललो की अशा पद्धतीनं करवीरवासियांची निराशा करून आपल्याला चालणार नाही आहे, कारण आपल्यावर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे। महायुती म्हणून या ठिकाणी करवीरवासियांनी विश्वास ठेवलेला आहे आणि आपण कोल्हापूर शहराला विकासापर्यंतच घेऊन गेलं पाहिजे। ज्या काही गोष्टी काल घडलेल्या आहेत। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। आजारांपेक्षाही दरवर्षी अपघातानं मृत्यू पावणाऱ्यांची संख्या जास्त आहे। तरीही सर्रासपणे वाहन चालक नियम मोडत असतातच। यातच एका आता अल्पवयीन मुलानं वाहतुकीचा नियम मोडल्यामुळं त्याच्या वडिलांना नागपुरामध्ये तब्बल 30,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। अल्पवयीन मुलाला दुचाकी चालवण्यासाठी दिल्यानं ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे। नागपूर प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने हा निर्णय घेतला। योगेश खैरवाल असं दुचाकी मालकाचं नाव आहे आणि त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी होते आणि वाहन खरेदीसाठी मुंबईकरांनी पसंती दिलेली आहे। यावेळी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी करण्यात आली
मुंबईकरांनी तब्बल 9,349 वाहनं खरेदी केलेली आहेत. गुढीपाडव्यानिमित्त 7,568 दुचाकी खरेदी करण्यात आल्या, तर 2,404 चारचाकी वाहनांची मुंबईकरांकडून खरेदी करण्यात आली आहे. पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.